वेलकम टू माय ब्लॉग। आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा आमची बाजे फॅमिली फिरायला चालली आहे जेजुरी। जेजुरीला जाण्याचं कारण हे तुम्हाला जेजुरीमध्ये गेल्यावरती समजणार आहे। आणि आज खूप खूप मजा येणार आहे, कारण की आमची बाजांची सगळी फॅमिली पहिल्यांदा कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी जात आहे। आणि हा आहे माझा आजचा लूक। सो मी कशी दिसते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। सो आता आम्ही निघालो आहोत आणि पहाटेचे आता 4:30 झालेत। आज खरंच खूप मजा येणार आहे आणि फॅमिलीसोबतचं हे पहिलं असं ब्लॉगिंग किंवा शूट असणार आहे। बघूया, धमाल तर खूप येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आणि हा माझा भाऊ जो सगळं सामान वगैरे घेऊन जाण्याचं काम करतोय। आणि भयानक शांतता आहे, खूप भारी वाटतंय। तुम्हाला पाखरांचा आवाज देखील येत असेल, पक्ष्यांचा खूप मस्त येतोय किलबिलाट। आणि ही आमची गाडी, आम्ही ह्याच्यामध्ये फुल फॅमिली जाणार आहोत। यस, पुढे बसणार। सध्या गडबड चालू आहे, कोण कसं बसणार आहे काय। छोटीशी आमची मिनी बस। बाय द वे फॅमिलीमध्ये भरपूर जण येणार आहेत। आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे। जेजुरीला जाण्यासाठी सगळे सज्ज आहोत, खूप एक्साइटेड आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि मस्त सकाळचा क्लायमेट खरंच खूप भारी वाटत होता सकाळ। आणि हे आमचं फॅमिलीमधलं कॉमेडी कपल्स आहे, खरंच न्यूली मॅरिड कपल्स आहे। पण ह्या दादामुळे खरं तर आमच्या ट्रिपला मजा आली। माझा हा काकाचा मुलगा आहे द्वारका, आणि खरंच बाहेर बघितलं व्ह्यू तर खरंच एक नंबर वाटत होतं। आणि ह्याची इतकी मस्ती चालू होती ना, अख्ख्या ट्रीपमध्ये ह्याचीच मस्ती होती। ह्याच्या मस्तीमुळे खरं तर आम्हाला फुल मजा आली। आणि ह्याला बोलले होते आम्ही असा व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे म्हणून, तरी ह्याने जास्त केले। तर ठीक आहे, चालेल। माझी बहीण त्याला सांगते की भाई नका, ते खरंच ब्लॉगमध्ये टाकेल असं काहीतरी, पण ठीक आहे। तरी ह्याची मस्ती कंटिन्यू चालूच होती, मी नाही घाबरत, ठीक आहे। फायनली आम्ही उतरलो आहे सगळी गाडीतून। 5 तासांचा प्रवास आणि खूप सगळे दमले भागलेले आहेत। अरे यार, त्याच्याशी काय चालू आहे? आता आम्ही निघालो रूमवर जाण्यासाठी, तर फ्रेश वगैरे हो आणि मग खंडेरायांच्या दर्शनासाठी निघू। आणि जेजुरीला येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचं घराचं कुलदैवतांचं पुनर्निर्माण करायचं आहे। त्यांची गोंधळ पूजा आहे जेजुरीमध्ये करून त्यांना मानाने आम्ही घरी घेऊन जायला आलो आहोत। पूर्ण फॅमिली, आणि आमच्या फॅमिलीमध्ये एवढीच जण नाही, जेवढी जण तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघताय ह्याच्यापेक्षाही अजून काही जण आहेत, ती आपल्याला पुढे गडाच्या इथे दिसतील। आणि आता सध्या ते कुठल्या हॉटेलवर थांबले त्याची आम्हाला अजून तरी काही कल्पना नाही। बघू पुढे। आता हा अवतार इतका बेकार झालाय ना, जेवढी सकाळी चांगली दिसत आहे त्याच्यापेक्षा आता कितीतरी पटीने बेकार दिसते। आता जरा थोडी फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यावरती पुन्हा एकदा आमच्या नवरी वहिनी इकडे तयारी करायला सुरुवात केलेली आहे। भाई मला पण तयार व्हायचं, ठेवून घेतलात त्या केस। आणि ही आहे आमची इकडची रूम, फक्त थोडं फ्रेश होण्यासाठी घेतलेली आहे। आणि इकडे पूजेची सगळी तयारी चालू केली आहे। थोड्या वेळाने इकडे थोडीफार छोटी मोठी पूजा करून मग देवांना गडावरती घेऊन जाऊ आम्ही। आणि खरं तर इथे क्लायमेट खूप भारी, अक्षरशः पावसाचं वातावरण असतं बाहेर। आणि आता आम्ही निघालो आहोत गडावर जाण्यासाठी, सगळी फॅमिली। आणि अर्धे पुढे अर्धे मागे थोड्या गप्पा गोष्टी करत मी अशी बघते, कारण की ह्याचं कारण आहे खूप ऊन लागत होतं, वैताग आलेला त्या उन्हामध्ये। त्याच्यामध्ये एवढी साडी नेसून गडावर चढणं म्हणजे यार खूप रिस्की होतं। आणि हे सगळे असे कॅमेऱ्याकडे बघत होते ना, जसं काय मी काय करते आणि काय नाही।
आणि सगळ्यांनी आम्ही मस्त मॅचिंग केलेलं, मस्त वाटलं आम्हाला तिकडे. आणि ह्या माईकला एक काय झालं होतं काही समजतच नव्हतं, आवाजच येत नव्हता याच्यामध्ये. त्याच्यामुळे जसं जमेल तसं छोट्या छोट्या ब्लॉग करत घेतले मी. आणि इकडे आम्ही शेवटी वरती गडावर पोहोचलो आणि इकडे पूजेची तयारी चालू आहे. इकडे आमचं न्यूली मॅरिड कपल पूजेला बसलं आहे आणि इकडे मागे सगळे बाजांची फॅमिली, इकडे आम्ही सगळे देवाची पूजा करत होतो, देवाला अभिषेक घालत होतो. आणि खरंच मज्जा आली. ही मोमेंट खरंच खूप भारी होती, मस्त वाटलं. आणि पहिल्यांदा मी जेजुरी बघत होते, ती पूजा बघत होते, तर जरा एक्सायटेड पण होते मी. आणि इकडे सगळं गुलाल वगैरे दिला होता लावाला कपालाला गंध. आणि ही तिकडे बाकीची फॅमिली जी तुम्हाला मी बोलले होते की अजून आपले काही मेंबर्स बाकी आहेत. आणि मी खरंच खूप हॅपी होते. माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला माझा आनंद दिसतच असेल. खूपच गरमी आणि इकडे आमचं कली भरण्याचं आता काम चालू आहे. आमच्या देवाचं प्राणप्रतिष्ठा आता झाली, पण आता पूजा चालू आहे. भंडारा उतरलाय. हा माझा फायनल लुक. सकाळी दिसत कशी होते, आता दिसताव कशी. फायनली रूमवर आलोय, देवाला घेऊन घरावरून खाली. आणि आता आमच्या इथं गोंधळ घातला जाईल. खूपच अवतार खराब झाले आज. आणि फायनली आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. खूप गर्दी होती आणि खूप ऊन होती. आणि खरं सांगू तर मला जास्त काही शूट करता आलंच नाही, कारण की माझा माईक पण चालत नव्हता आणि ऊन पण खूप होतं. तरी पण तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर ऑल.